मंडळी नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का गगनगिरी महाराज नेमके कोण होते? त्यांना गगनगिरी महाराज हे नाव कसे मिळाले? खरोखरच त्यांनी अनेक वर्ष पाण्यात उभे राहून तपश्चर्या केली होती का हो? आणि त्यांचे पाय माशांनी खरंच खाल्ले होते का? की अशी फक्त कथा सांगितली जाते? यामागचे सत्य काय आहे? सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामधील मंदुरे या गावात गणपतराव आणि विठाबाई यांच्या पोटी जन्मलेला सुपुत्र म्हणजे श्रीपाद. वयाच्या 3ऱ्या वर्षी आईचे तर वयाच्या 5व्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यामुळे पोरक्या झालेल्या श्रीपादने वयाच्या 8व्या वर्षी हिमालयाची वाट धरली. चित्रकूट पर्वतावर श्रीपादला चित्रानंद स्वामी यांचे दर्शन झाले. चित्रानंद स्वामींच्या सानिध्यामध्ये श्रीपादने योग, साधना, ध्यानधारणा त्याचप्रमाणे अध्यात्माचे शिक्षण घेतले. त्यानंतर श्रीपाद यांनी हिमालयातील अनेक क्षेत्रे, नीलगिरी, अरवली पर्वत, सातपुडा, द्वारका, कन्याकुमारी, जगन्नाथपुरी अशा अनेक पवित्र स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर ते कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूरच्या घनदाट जंगलात आले. तेथे त्यांनी अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली. गगनगडावरील त्यांच्या दीर्घ वास्तव्यानंतर त्यांना गगनगिरी महाराज या नावाने ओळख मिळाली. गगनगडावर त्यांनी अनेक वर्ष जलतपश्चर्या केली. योगशास्त्रातील अनेक विद्या आणि सिद्धी प्राप्त केल्या. त्यांनी हजारो भक्तांना भक्ती, सेवा, साधना आणि ईश्वर प्रेमाचा मार्ग दाखविला.